हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी सासरहून माहेरी आले होते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी गावी आली होते दिवाळीला. त्यानंतर मी माहेरी आली. मग म्हटलं कुठंतरी फिरायला जावं. माझे आईवडीलसुद्धा पुण्यावरून आले होते. तर आम्ही मस्त असा फिरण्याचा प्लॅन बनवला आणि आम्ही फिरायला कुठे चाललो होतो हे तुम्हाला पुढे कळेलच. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी मस्त असा नाश्ता करायला थांबलो होतो आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललो होतो त्या ठिकाणी मला खूप दिवसापासूनची इच्छा होती जाण्याची. मी खूप वेळा म्हटलीसुद्धा होती. तर आज फायनली आम्ही तिथे चाललो आहेत. मला खूप जास्त आनंद होतो आहे की आम्ही तिथे चाललो आहोत. तर आम्ही कुठं चाललो हे तुम्हाला कळेलच. तर चला मग आपण मस्त असा नाश्ता करून घेतला आम्ही इथे. आणि इथे अन्वी आणि आयुष्य खूप अशी मस्ती चालू होती. बघा तुम्ही कशी मस्ती करतायत ते. आणि काय झालं काय माहिती, माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अजिबात छान येत नाही. हेच मी माझ्या वडिलांना सांगत होते की माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अजिबात छान येत नाही. मुळात माझ्या मुलीने तो मोबाईल फोडून पूर्ण खराब करून टाकला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हिडिओ अजिबात चांगले येत नाही. त्यामुळे हा छोटासा शॉट मी स्नॅपचॅटमध्ये घेतला होता, म्हणून आम्ही इतके गोरे दिसतोय. तर चला आम्ही पुन्हा निघालो नाश्ता वगैरे करून जिथे चाललो आहे तिथे. तर इथेच तुम्ही बोर्ड वाचला असेल तर आम्ही चाललो होतो शेगावला गजानन महाराजाच्या मंदिराकडे. खूप दिवसापासूनची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आम्ही आलो गजानन महाराजाच्या मंदिरात. मस्त असं आधी. आणि आज होता गुरुवार आणि आज आम्ही गुरुवारचंच आलो होतो इथे मंदिराकडे. आणि गुरुवार तर गजानन महाराजांचा असतो. सो आम्ही छान असं निघालो मंदिराकडे. आणि जातानाच असे खूप छान छान स्टॉल लागले होते प्रसादाचे, हारचे वगैरे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आज गर्दीसुद्धा खूप जास्त होती, कारण आज गुरुवार होता आणि मुळात आज दिवाळीच्या सगळ्या लोकांना सुट्ट्या लागल्या आहेत. मुलामुलींना, फॅमिलीजला, सगळ्यांना सुट्ट्या आहेत. त्यामुळं खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि चप्पल काढले. चप्पल स्टँडसुद्धा इथे इतकं मोठं आहे की विचारूच नका. आणि या मंदिराचं सर्वात एक आवडलेली गोष्ट म्हणजे इथे खूप जास्त स्वच्छता आहे. आणि 5-5 मिनटाच्या अंतरावर जे आहेत फॅन लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला अजिबात गरम होत नाही. आतमध्ये ज्यावेळेस आपण पाया पडायला जातो तिथे अजिबात गरम होत नाही, कारण 5-5 मिनटाच्या अंतरावर जे आहेत तुम्ही फॅन लावले आहेत. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण समाधी दर्शन घेऊया, म्हणून आम्ही त्या दिशेने जायला लागलो होतो. आणि समाधी दर्शनासाठी सुद्धा आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यातून गेलो आणि पुन्हा ठरवलं की आपण समाधी दर्शन न करता श्रीमुख दर्शन घेऊया, कारण आमच्यासोबत मुलं होती आणि ते अजिबात तेवढा वेळ थांबले नसते. त्यामुळं आम्ही समाधी दर्शन घ्यायचं कॅन्सल केलं आणि पुन्हा वापस आलो आणि श्रीमुख दर्शनासाठी लाईन लावली. श्रीमुख दर्शनसुद्धा आमचं कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला आम्हाला श्रीमुख दर्शन घ्यायला. आणि समाधी दर्शन नाही झालं, त्यामुळे माझा मूड खूप ऑफ झाला होता. पण काय करणार, आमच्यासोबत लहान मुलं होती, त्यामुळे आम्हाला त्या समाधी दर्शन घेता आलं नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाईम. पण कसं आहे ना, परत पुन्हा येणं नाही होत. पुण्याहून हे शेगाव खूप जास्त लांब आहे. सो असं वाटत होतं मला की पुढे जाऊन आपण दर्शन घ्यावे, पण ठीक आहे, काही करू शकत नाही लहान मुलं असल्यामुळे. त्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आतमध्ये फोन अजिबात अलाउड नाही, ते व्हिडिओ वगैरे काढू देत नाही. त्यामुळे तिथे मी जास्त काही शूट केलं नाही. त्यामुळे बाहेर आलो. बाहेरसुद्धा हे इतकं सुंदर केलं होतं त्यांनी, खूप छान होतं. बाहेरसुद्धा बघण्यासारखं खूप काही होतं. खूप काही गोष्टी विकायलासुद्धा होत्या तिथं. आणि इथं आम्हाला पेढ्यावाल्या दादासोबतसुद्धा खेळायचं होतं. तिथेही ती अन्वीनी खूप खेळली. त्या दादाकडे जाऊन थांबली होती. त्यानंतर इथली शेगाव कचोरी तर खाल्लीच पाहिजे. आम्ही मस्त अशी शेगाव कचोरीसुद्धा एन्जॉय केली. आणि त्यानंतर आम्ही पुढे बघण्यासाठी निघालो होतो, ते म्हणजे आनंदसागर. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांनी, मंदिरापासून ते खूप जवळ आहे, अगदी 10 मिनटाच्या अंतरावरच असेल. त्यानंतर आम्ही आनंदसागरला पोहोचलो. तिथे थोडा वेळ रेस्ट केला, थोडंफार खाल्लं पिल्लं आणि त्यानंतर निघालो आम्ही आनंदसागर पाहिलं. आनंदसागर खूप असं आतमध्ये आहे, तिथून जायला खूप छान अशा पायऱ्या आहेत. आणि मस्त तिथून निघालो आम्ही आतमध्ये जाण्यासाठी.
अन्वी माझ्याकडे होती त्यामुळे मग मी थोडा व्हिडिओ होल्ड केला आणि तिला उचलून घेतलं. तर ती बघा किती छान बोलते. भूर चाललो. तू कुठे आली? भूर आली तिकडं बघ. जय बाप्पा कर, जय बाप्पा कर ना. काय इथं बघण्यासारखं? आतमध्ये वाटतं काहीतरी बघायला. बघा काय आनंद सागर जे आहे ते आतमध्ये येऊन पाहिला पण खूप जास्त सुंदर आहे. इथून तर फक्त आतमध्ये येण्यास सुरुवात होती. आतमध्ये यायलाही एवढा वेळ लागतो की सांगू नका. आणि हे जे आनंद सागर हे पूर्ण बांधलं गेले 40 एकरमध्ये. पूर्ण 40 एकरमध्ये आहे हे. आणि तुम्हीच विचार करा हे फिरायला किती वेळ, पूर्ण 1 दिवस लागतो. हे जर आनंद सागर पूर्ण एक एक कोपऱ्याने कोपरा पाहायचा असेल तर खूप मोठा आहे आनंद सागर पाहिला. आणि ह्याचा टाईमसुद्धा आहे 10 ते 5 वाजेपर्यंतच ते चालू असतं. आणि आमच्याकडं खूप कमी वेळ राहिला होता त्यामुळे आम्ही फटाफट जे आहे आनंद सागर पाहून घेतलं. आणि मी तर जास्त काही व्हॉइस ओव्हर केलं नाही आहे, जसं आहे तसाच व्हिडिओ मी पटकन तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर तुम्ही पण बघा की किती सुंदर आहे हे आनंद सागर. खूप भारी, म्हणजे खूप भारी. आणि इथं आमच्या आयुष्याला फक्त त्या जिथे कारंज्या होत्या त्याच्याशीच खेळायचं होतं. तो अजिबात तिथून यायचं नाही होता. दीदी फार वैतागली होती पण काय करणार ना. तो खूप छान खेळत होता तिथे, त्याला तिथून अजिबात यायचं नव्हतं. आणि ते अन्वी बघा त्याला किती छान बोलवतीये. चला 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 चला. नौटंकी. बाय बाय. जर तुम्हालाही आनंद सागर पाहायला यायचं असेल तर स्टे करा. आदल्या दिवशी या, तिथे रात्रभर स्टे करा आणि सकाळ सकाळ जे आहे ते दर्शनासाठी जा. कारण दर्शनासाठी आत्ता हल्ली खूप जास्त गर्दी आहे. कारण आधी जे होतं ते आनंद सागर बंद होतं, आत्ता चालू केलं आहे. त्याच्यामुळे ते पाहण्यासाठी सुद्धा खूप जास्त गर्दी असते. सर्वात आधी जे आहे ते दर्शनासाठी गर्दी असते, त्यानंतर आनंद सागर मध्ये सुद्धा गर्दी होती. आनंद सागर पाहायला काही नाही, तिथे गर्दी नाही राहत, पण दर्शनासाठी जे आहे ते खूप गर्दी असते. तर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्ही स्टे करूनच या. आदल्या दिवशी स्टे करा, मग दुसऱ्या दिवशी ते पाया पडण्यासाठी जा मंदिरामध्ये. तर हे जे होतं मंदिर खूप स्वच्छ, आणि ह्या मंदिरात खूप जास्त स्वच्छता होती. एवढी स्वच्छता मी कोणत्याच मंदिरात पाहिली नव्हती. एवढी स्वच्छता आहे इथे. खूप छान वाटलं इथे येऊन. खूप भारी आणि खूप भारी मंदिर होतं हे. तर तुम्हाला कसं वाटलं मलाही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन, तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.